नमस्कार, मी रितेश जैन, आर.जे. ज्वेलर्स पुण्याहून. तुम्ही आत्तापर्यंत जे दागिने खरेदी केले आणि जो विश्वास दाखवला आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप आभार. आता आम्ही जे हे नियम तुम्हाला बिल देतो, तर बिलाच्या मागे नियम व अटी दागिने कसे वापरायचे हे लिहिलेले आहे. तर याच्यामध्ये दागिने वापरल्यानंतर तुम्ही ते साबण पाण्याने जर साफ केलेत, तर ते जास्त दिवस टिकतात. जेव्हा तुमच्या बॉडीवरचा घाम आणि त्या घामामध्ये असलेले खूप केमिकल असतात वेगवेगळे प्रकारचे, ते जेव्हा दागिन्याला लागतात, तर ते काळपट होतात. तांबं दिसत नाही, काळपट होतात. तर त्याला ते वॉश केल्यानंतर ते क्लीन होतात आणि जास्त दिवस टिकतात. घाम जर त्याच्यावर टिकून राहिला, ते घाम जिथं टिकणार आहे, ज्या जागेवर राहणार आहे, ती जागा तो घाम खराब करणार आहे. ते सोनं खाणार आहे किंवा तिथं खड्ड्यासारखं पडणार किंवा तिथं तांबं दिसायला सुरुवात होईल. तर तुम्ही ते जर वॉश केलं, तर जास्त दिवस टिकणार आहे आणि दागिने कुठेही आणि कोणालाही पॉलिश आणि रिपेअरिंगसाठी कृपा करून देऊ नका. तुम्ही जेव्हा कोणाकडे पॉलिशला देतात, तर हे फॉर्मिंग दागिने आहे. ते बेंटेक्स सारखं फिनिशिंग करून टाकतात त्याचं. एकदम नुसतं चकचक चमकतं ते. तर त्यांना माहीत नाहीये हे फॉर्मिंग दागिने कसे पॉलिश करायचे आहेत. तर कोणत्याही सोनाराकडे किंवा पॉलिशवाल्यांकडे आणि कुठेही देऊ नका. तुम्हाला पूर्ण सर्व्हिस आर.जे. ज्वेलर्स देत आहे. 2 ते 3 दिवस वेळ द्या किंवा मेन ब्रांचला आले, तर एका दिवसातच क्लिअर होतंय. पण कुठेही पॉलिशला देऊ नका. ती वस्तू पांढरी नंतर पडते. कारण त्याच्यावर निक्कल ह्या प्रकारचं एक पॉलिश करतात आणि नंतर एक लेयर देतात येलो कलरची. पण त्याच्यामध्ये काही लोकं सोनं जे आहे ते सुद्धा उतरून घेतात केमिकलच्या प्रोसेसने. तर आठवणीने तुम्ही हे लक्षात ठेवा. कुठेही पॉलिशला द्यायचं नाहीये. फक्त द्यायचंय आर.जे. ज्वेलर्समध्ये. धन्यवाद.